हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज घरात भाजीपालाच नाहीये, म्हणजे फक्त बटाटे आहे आणि थोडेसे टोमॅटो भेटलेत. बस एवढेच. आणि थोडीशी कोथिंबीर आहे. कोथिंबीर नसली तरीही चालेल. फक्त बटाटे आणि टमाटे पासून खूपच यामी करी मी आता बनवून तयार करणार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. खूपच यामी असते, खूपच टेस्टी लागते खायला. आता बघा मित्रांनो, यासाठी मी घेतले 4 बटाटे आणि कापून धुवून घेतले. खूप जाड नाही कापले, थोडे बारीक बारीक साईज करूनच कापून घेतले, लवकर शिजेल म्हणून. तुम्ही तुमची आवडीची साईज करून कापू शकता, काही हरकत नाही. आणि इथे घेतले 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले. 2 मीडियम साईजचे टोमॅटोज मी बारीक चिरून घेतले आणि 1 मीडियम साईजचे टोमॅटो मी राफली चिरून घेतले, म्हणजे थोडासा मोठा मोठा करून कापून घेतले. बारीक कापलेले टोमॅटोज मी मसाला म्हणून ग्रेव्हीसाठी वापरणार आहे आणि जाड कापलेला टोमॅटो मी भाजी म्हणून म्हणजे कालवणामध्ये वापरणार आहे. आणि अजून घेतले 1 टेबलस्पून भरून होईल एवढे आलं लसणाचा ठेचा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पेस्ट पण वापरू शकता, काही हरकत नाही. थोडीशी फ्रेश कोथिंबीर घेतली. कोथिंबीर नसली तरीही चालेल, खूपच यामी बनून तयार होईल, काय हरकत नाही. थोडेसे घेतले मी भाजलेले शेंगदाण्याचा कूट. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी 4 टेबल चमचे होईल एवढे घेतले. एवढे साहित्य आपल्याला अरेंज करायचे आहेत आणि बाकीचे साहित्य जे लागणार आहेत ते किचनमध्ये ऑलरेडी अवेलेबल असते. मी ते नंतर दाखवते. चला मग कढाईकडे जाऊया. सर्वात आधी आपण कढाईमध्ये थोडासा तेल घालून घेऊया आणि बटाटे फ्राय करून घेऊया. फ्राय करायला तेलामध्ये थोडंसं मीठ घालते आणि थोडंसं हळद पावडर घालते. अगदी थोडं-थोडं घालायचं. आणि तेल थोडं गरम झालं की आपण बटाटे घालून घेऊया आणि चांगले फ्राय करू. मीडियम हीटवर करून थोडा लाल-लाल कलर आल्यावर आपण काढून घेऊ. आता बटाटे टाकून घेते. हलवत राहायचं. सगळीकडे एकसारखं फ्राय होईल म्हणून. आता बघा मित्रांनो, बटाटे फ्राय होऊन झालेले आहेत. आता मी काढून घेते एक प्लेटमध्ये. आणि खूप सारा तेल आहे उरलेला. याच तेलमध्ये मी फोडणी टाकते. अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी आणि 2 तमालपत्र. तेल ऑलरेडी खूप गरम होता म्हणून खूप छान तळतळली आहे फोडणी. आता मी कांदे घालून घेते. कांद्याचा कलर थोडासा ब्राऊन होऊ देऊया. त्यानंतर आलं लसणाचा ठेचा घालून घेऊया. आता मी आलं लसणाचा ठेचा घालते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पेस्ट पण वापरू शकता, काही हरकत नाही. आता आलं लसणाचा कच्चा फ्लेवर संपल्यापर्यंत आपल्याला थोडासा हलवून घ्यायचे आणि त्यानंतर टोमॅटोज घालून घ्यायचे. आता बघा मी टोमॅटो घालून घेते. बारीक चिरलेला टोमॅटो घालते. टोमॅटो घातल्यानंतर चवीपुरती मीठ घालून घेऊया. थोडासा मिक्स करून घेते, म्हणजे टोमॅटोचं पाणी सुटायला सुरुवात होईल आणि त्यानंतर पावडर मसाले घालून घेऊया. तर मी घालते 1/4 टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून धने पावडर आणि चवीपुरती लाल तिखट घालूया. 1 टीस्पून कांदा लसूण मसाला. तुम्हाला वाटलं तर तुम्हाला काळा मसाला नाहीतर गोडा मसाला काही घालायचा असला तर घालू शकता. आणि यासोबत थोडासा घालते मी काश्मीरी लाल मिरचीचा पावडर, चांगला कलरसाठी. आणि गरम मसाला पण वापरायचा आहे, पण मी अगदी शेवटीला वापरेन. थोडंसं मी पाणी घातले. आता चांगलं एकदा हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी आपण झाकण लावून घेऊया, जोपर्यंत टोमॅटो छान सॉफ्ट नाही होत आणि तेल सुटत नाही. आता बघा मित्रांनो, तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटो पण खूप छान सॉफ्ट झालेला आहे. हीट मीडियम टू लोवर होता. आणि आता आपण पोटॅटो घालून घेऊया, म्हणजे बटाटा घालून घेऊया. चांगलं एकदा मिसळून घेऊया आणि त्यानंतर पाणी घालूया ग्रेव्हीसाठी. आता हीट थोडासा जास्त करायचं. पाणी घालायचे जेवढे तुम्हाला घट्ट नाहीतर पातळ पाहिजे तेवढे तुम्ही पाणी घालून घ्या. प्लेटमध्ये थोडा तेल होता म्हणून मी असं धुवून टाकते. आता सुरुवातीला मी हीट हाय करते, जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत. उकळी आली की आपण हीट मीडियम करून घेऊया आणि जोपर्यंत बटाटे छान शिजत नाही तोपर्यंत आपण शिजवून घेऊया. आता मी शेंगदाण्याचा कूट पण घालून घेतले आणि जेवढे टोमॅटो ठेवला होता, म्हणजे की राफली कापलेला टोमॅटो, एवढे मी आता घालून घेते.
आता चांगलं एकदा मिक्स करून झाकण लावून घेऊया हीट हायवर करून. मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचे, चेक करायचे. आता बघा खूप छान उकळी आलेली आहे. हलवत राहायचे म्हणजे सगळीकडे एकसारखं शिजेल म्हणून. आता परत मी झाकण लावून घेते जोपर्यंत बटाटा छान शिजत नाही तोपर्यंत. आता बघा मित्रांनो लगभग 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत. आता बटाटे खूप छान शिजलेले आहेत. मी एकदा चेक करून तुम्हाला दाखवते बघा. खूप छान शिजलेलं आहे. आता शेवटीला अजून काही साहित्य घालायचे आहेत आपल्याला. मी घालते अर्धा टीस्पून गरम मसाला, थोडीशी फ्रेश कोथिंबीर आणि 1/4 टीस्पून एवढी साखर. साखर घातल्यावर चवीचा खूप छान बॅलन्स येईल. खूप छान चव येते म्हणून नक्की टाका. आता परत 1 ते 1.5 मिनिटासाठी उकडून घ्यायचे आणि त्यानंतर भाजी आपली तयार आहे. आता मी हीट बंद केले. गरमागरम भाजी सर्व करते. तुम्ही बघितलं मित्रांनो किती सोपी रेसिपीने मी किती टेस्टी आणि टेम्पटिंग दिसायला कालवण तयार करून घेतले. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ राहा, स्वस्थ राहा आणि खात राहा. बाय बाय.